नमस्कार। माझ्यावर ज्यांनी हल्ला केला ते माझ्या भावाची पत्नी मोहिनी कैलास चौधरी, तिचे वडील रघुनाथ एकनाथ पालवे, तिचे भाऊ अमोल रघुनाथ पालवे व विशाल रघुनाथ पालवे, राहणार चिंचोली, तालुका जिल्हा जळगाव यांनी मला जामनेरमध्ये तहसील कार्यालयाजवळ मारहाण केली। मी वारंवार SP ऑफिसला मागेही अर्ज दिलेले होते की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे। मला काल मारहाण झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो। त्यांच्या तावडीतून सुटून त्यांनी मला उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे मेडिकलसाठी पाठवले। त्यांनी माझा प्राथमिक उपचार करून माझं सुजलेला डोळा आणि नाकातोंडातून येणारे रक्त बघून आणि डोक्यातून येणारे रक्त बघून जळगाव जिल्हा रुग्णालय येथे मेडिकलसाठी पाठवले। तिथे त्यांनी माझे मेडिकल केले। माझ्या डोक्याला 2 टाचे इथे पडलेले आहेत आणि नंतर काल संध्याकाळी जामनेर पोलीस स्टेशन इथे हजर होऊन मी या चौघांविरुद्ध FIR दाखल केलेली आहे। हे सर्व चिंचोलीतील गावगुंड आहेत आणि यांच्यापासून मला आणि माझ्या संपूर्ण परिवाराला जीवाला धोका आहे असा अर्ज मी वारंवार SP ऑफिसला मागेही दिलेला होता आणि ती घटना काल घडलीच। तरी इथून पुढे जर आमच्या जीवाला किंवा माझ्या परिवाराच्या जीवाला काहीही झालं तरी हे चिंचोलीतील गावगुंड त्याला जबाबदार राहतील। मला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, ते मला न्याय देतील। माझा पोलीस स्टेशन जामनेर आणि कोर्ट यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। मला तिथे न्याय मिळेल आणि दोषींना शिक्षाही व्हायलाच पाहिजे। त्यांचा एक रघुनाथ एकनाथ पालवे यांचा एक जावई सचिन संतोष पाटील हा हेड कॉन्स्टेबल फत्तेपूर बीटला आहे, पहूर पोलीस स्टेशन मध्ये। तो ह्या सर्व केसेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सर्व पोलीस डिपार्टमेंटला माझे हेच सांगणे आहे की त्यांनी असे करू नये। सचिन संतोष पाटील हा या केसेसमध्ये अडथळा आणण्याचे काम करत आहे, तरी ते व्हायला नको। मला न्याय मिळाला पाहिजे।